जय हरी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला रील्स बनवती ती का रील्स? जर तुम्हाला रील्स बनवता येत असेल तर 25,000 रुपये बक्षीस मिळणार आहे. 25,000 रुपये फक्त रील्स तयार करायची. कारण जलसंधारण विभागाकडून ही स्कीम आणलेली आहे. सध्या जलसंधारण सप्ताह चालू आहे आणि जर तुम्हाला 25,000 रुपये कमवायचे असतील तर काय नाही, आता फक्त रील बनवायची, अपलोड करायची. आपल्याला 25,000 रुपये पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 15,000 आणि तिसरं बक्षीस 10,000. मग कर्जमाफीची लय वाट पाहायची नाही, कारण जेव्हा द्यायची तेव्हाच देणार आहे शासन. महाडीबीटीचे पैसेसुद्धा जेव्हा द्यायचे तेव्हाच देणार आहे. मात्र आता हे नवीन कार्यक्रम आलेला आहे जलसंधारण आणि मृद विभागाच्या माध्यमातून रील्स बनवायचा. आता नेमकी योजना काय आहे हे सविस्तर पहा आणि जर जमत असेल तर रील्स बनवा, 25,000 मिळवा. ऑफर भारी आहे. हे बघा, मृदा आणि जलसंधारण विभागाने ही योजना आणलेली आहे. 15 ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह साजरा केला जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून ह्या जवळपास 250 रील्स अपलोड करायच्यात आणि त्याच्यातून निवड केली जाणार आहे. यामध्ये 15 ते 30 वयोगटातील युवक आणि युवतींना कल्पकतेचा उपयोग करायचा आहे आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून मृद आणि जलसंधारणाच्या बाबत व्यापक जनजागृती स्पर्धा करायची आणि यामध्ये ही रील्स करायची. पण मी तुम्हाला सुद्धा पुन्हा एक रील्स जर येत असेल तर मी सुद्धा एक दुसरी रील सांगणार आहे, ती बी करायची बरं का. ही तर करायची, हिच्यातून 25,000 मिळणार. आणि दुसरी येते मी सांगतो तुम्हाला. आता 15 ते 19 ऑगस्टच्या दरम्यान रील अपलोड करायची. यामध्ये गुण, कल्पकता, प्रभावी सामाजिक संदेश, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता आदी बाबत 100 गुण आहेत आणि यानुसार ही रील अपलोड केल्याच्या नंतर हे पैसे बक्षीस म्हणून मिळणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून किमान 250 रील, 10,000 रीलचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे आणि विजेत्याला जिल्ह्यातून प्रथम 25,000चं बक्षीस, दुसरं 15,000चं बक्षीस, तिसरं 10,000चं बक्षीस, गौरव चिन्हसुद्धा देण्यात येणार आहे. आणि आपली जी दुसरी रील सांगणार आहे, जसा हा सामाजिक जलसंधारणाचा संदेश आहे तसा आपला एक ग्रामीण भागाचा संदेश टाकायचा, ती रील मी तुम्हाला सांगणार आहे. आता यामध्ये पात्र सहभागींना ई प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष युवा मृद जलदूत म्हणून गौरवण्यात येणार आहे. रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन मृद व जलसंधारण विभागानं केलेलं आहे. आता यामध्ये बघा, स्पर्धकाला माती संवर्धन, पाणी बचत, मृद संवर्धन, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, संवर्धनाच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य आदी विषयावर 30 ते 60 सेकंदाची रील तयार करावी लागणार आहे. आणि हे सगळे विषय त्याच्यात घ्यायचे, त्यामध्ये तुम्हाला आवड असली पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो, स्पर्धकांनी 30 ते 60 सेकंदाची इंस्टाग्राम रील तयार करून आपल्या पब्लिक इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करायची. तुमचं जे अकाउंट आहे त्याच्यावर टाकायची. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणं आवश्यक. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत वेबसाईट आहे, त्याची लिंक आणि ते हॅशटॅग टाकायचं आहे. पुन्हा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. अशी ही योजना आहे. जर तुम्हाला रील्स बनवता येत असेल तर यामध्ये सहभाग नोंदवायचा. पहिलं बक्षीस 25,000, दुसरं 15 आणि तिसरं 10,000 आहे. आता ही झाली मृद व जलसंधारण विभागाची योजना. आता मी जी रील म्हणून लावलो का, तर तुम्ही आता रील असे बनवायच्या, तुम्हाला कर्जमाफी मिळाली का, कर्जमाफीची रक्कम आली का, त्याच्यानंतर तुमचा पीक विमा मिळाला का, पीक विम्याच्या बाबत तुमचं काय मत आहे त्यासुद्धा रील बनवा. त्याच्यानंतर तुमचं महाडीबीटीचं अनुदान तुमच्या खात्यात आलं का आणि सध्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हे जरा रीलमधून टाका. तसं बी रील बनवा की खरंच शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यावर, पाऊस नाही पडल्यावर, अति पाऊस पडल्यावर काय गोष्टी होत्यात ह्यासुद्धा रीलमधून दाखवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जरा तिकडं सगळ्याला कळल खरंच शेतकऱ्याचं वास्तव काय आहे, काय नुसत्या जाहिरातीच्या रील करायच्या. आता तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ठरवा आणि आपली माहिती कशी वाटली तेवढं कमेंट करा. चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.